असते त्यांना. संदीप बोला. राजीनामा झाला पाहिजे. ताई, आमची एकच मागणी आहे. सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जेव्हा आपल्याशी चर्चा केली, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, त्याला संरक्षण फक्त या मंत्रिपदाचं भेटते. अशाच मंत्रिपदाचं जे धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना, त्याचं संरक्षण भेटतंय. हे सगळे सरेंडर झाले, एका गाडीमधून येते. प्लीज, मला भयंकर राग येतोय ऐकल्यावर. पोलीस सरेंडर कसं स्टेशनमध्ये झाले का? उपकार पोलीस केले का स्टेशनमध्ये आपल्यावर? गेल्यानंतर हातात सगळे दोरे गंडे होते. साहेब, आवड साहेब, आपण सुद्धा लय ताकदीने मांडले सभागृहात माझ्यासोबत यांनी. हो. आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना, हे सगळं हे बघा, त्यांची फाईल बघा, काय काय त्यांनी जमा केले. एकदा त्यांचा राजीनामा झाला ना, हे सगळेच फासावर चढतील बघा. तुम्हाला सांगतो, एवढीच आमची मागणी आहे सगळ्यांची. बाकीच्या आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं, हातकाड्या लावल्या आणि ह्यांना का सोडलं तसं? त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. ही प्रमुख मागणी पाहिजे ताई आपली. ह्याच्यात राजकारण हे काही नाही. आणि प्रकाश दादा म्हणले ना भाड्याने दिलं. आणि गावकऱ्यांची ताई दुसरी एक मागणी आहे की कुमावत नावाचे एक अधिकारी होते ज्यांनी सगळ्यांच्या चाव्या टाईट केल्या होत्या, तर त्या कुमावतला आणण्यासाठी गेले 1.5 महिना मागणी होते. नाही, आले होते ते 1.5 वर्षापूर्वी. तुमची बदली झाली ती मला सगळं माहिती पोलीस ना, पण परत एकदा त्यांना आणलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट, एक चौकशी झाली पाहिजे की कदाचित कोणाच्या लक्षात येणार नाही. हिने व्हिडिओ काढला की मी पोलीस स्टेशनला जातोय. खरं तर पोलिसांचं काम होतं नाकेबंदी करायची आणि त्याला त्या गाडीत पकडायचा, गाडीत पकडून आपल्या गाडीत घ्यायचा आणि घेऊन यायचा. पोलिसांनी इतका त्याला वेळ दिला की त्याची डायरेक्ट गाडीवाली सीआयडीच्या गेट समोर, आणि गेट मधनं तो असा चालत चालत उतरत तसं काय बाप आला पोलिसांचा असा गेला. त्यावेळी भाषणात सांगितलं होतं की मुंबई क्राईमचा कोण दाऊदला गेला ना, तर दाऊदला थरथरथर व्हायचं. एवढी दहशत होती पोलिसांची. ह्या सरकारच्या वागण्यामुळे खरी लाच जर कोणाची केली असेल तर पोलिसांची. सरकारचं काय नाही केलं. आणि त्याच्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे की त्याला हे असा मार्ग मोकळा कोणी करून दिला. त्याला जी गाडीतनं आणला त्या गाडीचा चालक कोण होता, त्या गाडीच्या चालकाची चौकशी झाली पाहिजे. तो आधी कोणाच्या यात्रेत कोणाबरोबर होता किंवा त्या विषयी ते काढायला नको. पण एकंदरीतच टाइमला नाही आवडत. पण मी स्पष्ट सांगतो की राजकीय वरदहस्तामुळे इथल्या सगळ्या गुन्हेगारांना अभय मिळालं आणि आज ते जे माजले ते फक्त आणि फक्त राजकीय वरदहस्तामुळे. सरेंडर होण्याच्या आदल्या दिवशी मांजर सुंबेवर ही आरोपी व्हिडिओ काढायची हिंमत कशी होते? काय उपकार केला काय आपल्याला? सरेंडर केलं. परळीतच होते ते. माझं म्हणणं आहे, सरेंडर केलं काय? उपकार केले का आपल्यावर? त्यांनी त्याला पकडून हात फरफडत आणायला पाहिजे होतं. हे काय लावलंय आपल्यावर? उपकार केलं काय? काहीतरी सांगतात, व्हिडिओ करतात. हे सुस्त कसं आहे ना? दुर्दैवी आहे, खूप खूप दुर्दैवी आहे.